तर नमस्कार मित्रांनो, मी दिवेश दसम. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश. तर मित्रांनो, आज चालू मी गावाला. आपल्यासोबत मनीषा आहे आणि इथून आम्ही जाणार आहे सांताक्रूजला. इथून तो बोरवलेला जाणार आहे आणि मी चाललो आहे गावी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चाललो आहे आता गावाला. मुंबईला आलो होतो, 4-5 दिवस राहिलो, आता चाललो आहे गावी. तर जाऊया आपण. कुत्रा बघा उतरलेला आहे या गल्लीत. इथला डॉबरमॅन आता बाहेर नाही आहे. या घरात एक डॉबरमॅन होता, काल होता मनीषला. इथं मनीषवर भुंकत होता. मित्रांनो, आता मी रिक्षाने चाललो आहे स्टेशनला. तिथून हा बोरवलीला जाणार आहे आणि दिवाला असा प्रवास आहे. निघालेला आहे रिक्षाने. आत्ता मी दादर स्टेशनला आहे आणि आपल्याला इथून दिवासाठी गाडी पकडायची आहे. आणि गर्दी बघा, दादरला खूप गर्दीच असते. बघा खूप गर्दी आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला इथे 8 नंबरला जायचं आहे. ठाणे लागले. ठाणेच्या नंतरची गाडी लागेल कल्याण, कर्जत वगैरे काय असेल ती, अंबरनाथ वगैरे, ती गाडी पकडायची आपल्याला आणि जायचंय दिवा. भेटले आता आपल्याला आणि इथून जायचंय दिवा. तर आता दिव्याला जाऊनच भेटूया आपण. मी जर का कल्याण कर्जत साईडला जर दादर प्रवास केला असेल तर आपल्याला मुंबई स्टेशन थोडं जायच्या आधी आपल्याला एक मंदिर लागतं. वरती डोंगरामध्ये येते, दाखवतो तुम्हाला. इथेच वरती आहे. बघा इथे वरती मंदिर. हे बघा हे मंदिर आहे, ते दुर्गादेवी मंदिर आहे. तुम्ही जर याला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आता दिवाला उतरलोय मी आणि निघालोय. गर्दी नव्हती जास्त, संध्याकाळची गर्दी खूप असते. आत्ता थोडी कमी होती. बघा गर्दी नाही आहे. दिवा स्टेशन, दिवा मार्केटमध्ये आता मी. आणि आपल्या घरी 2 छोटी आहेत, त्यांना काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊया, चिप्स वगैरे. 2 चिल्लर पार्टीला पण चिप्स आणि चॉकलेट घेतलंय. आलोय आता मी. बबलू फक्त आलाय वाटते. चप्पल बबलूच्या फक्त बाहेर आहे. तांदूळ साफसफाई चालू आहे इकडं. बाबू, तर आता जेवायला बसलोय. जेवायला या तुम्ही पण. बघा पनीरची भाजी आहे, चपाती आहे, इकडे राईस आहे आणि डाळ आहे. तर या जेवायला तुम्ही पण. जेवायला या. ताई जेवण एक नंबर बनवतात, भारी. पनीरची भाजी पण एक नंबर. तुम्हाला या एक दिवशी जेवायला येते, भारी. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. दर तुला पण. आपली गाडी लागलेली आहे दिवा सावंतवाडी. ती बघा. तर मित्रांनो, आपल्याला या गाडीने प्रवास करायचा आहे. 70 ते 80% लोक ह्याच गाडीने प्रवास करतात आणि
जेव्हा गणपती सीझन वगैरे असतं तेव्हा या गाडीला खूप गर्दी असते. आता थोडी गर्दी कमी आहे. बघा पाहू शकता तुम्ही, इकडे रिझर्वेशन डबे आहेत आणि तिकडे जनरल आहेत. तर आपल्याला जनरल डब्यात जायचं आहे. रिझर्वेशन आपण केलं नाही, आपण जनरलने जाणार आहे. आता शिमग्याचा सण पण येतोय, शिमगा पण येतोय जवळ. तर तेव्हा सुद्धा या गाडीला खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूपच गर्दी असते. हे बघा इकडे खाली रिझर्वेशन डबे आहेत D4 पर्यंत, त्याच्या पुढे जनरल आहेत. ट्रेनमध्ये चढलोय मी आणि हा बघा गणेश कापरे, हा मला सांताक्रूजवरून बोरवलीला गेला होता आणि तिथून तर त्याच्या कामासाठी गेला होता आणि मी इकडे आलो. तर मला न सांगता जिथे येऊन त्याने माझ्यासाठी सीट पकडले. ताई आहेत आणि ताईची 2 मुलं आहे आणि मी असं 4 जण आहे आम्ही. तर आमच्यासाठी सीट पकडण्यासाठी तो तिकडून आला आहे. तर मित्रांनो, न सांगता म्हणजे काय बोलणार, आता काय बोलू शकत नाही. आपल्यासाठी सीट पकडले. तर मित्र असा पाहिजे, न सांगताच आपली कामं करणारा. बघा याच्यासारखा. धन्यवाद भावा, धन्यवाद. मित्रांनो, मैत्री करायची असेल तर अशी करा, कट्टर. आपल्याला आपला भाचा भेटलाय. काय कसा आहे? बोंडकार बघा. आणि हा उषाताई. आपण गावाला जाते आणि आम्ही पण गावाला जातोय. हाय 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 कर बाबू, हाय कर. अरे आराध्या, कुठं पकडली सीट? अरे बॅट घेतलीस की काय नवीन? भारीच. एवढं बॉक्सर काय भरलं सर रे? तर मित्रांनो, आत्ता आपली भाची येते बघा. दादाकडे बॅग आहे. हां घेऊन यायचं तू. येऊ इथं आतमध्ये जा. बॅगची चेन फाटली की तुटली? काय लय लाव. हा आपला भाचा बबलू शेठ. चल, हे आमच्या ताई साहेब बचका घेऊन चालले गावाला. हे बघा पिल्लो. दोघं जण भाचं बघा कुठं बसलाय बघा. खाऊन दाखवतो काय मला. सागर दादा पण झालं इथे. भेट घेऊन आलाय गावात यायला. बघा बसून का आहे? काय म्हणतो? ट्रेनमध्ये आहे रे, पण अजून ट्रेन सुटल्या नाही रे. आज सर्वच नातेवाईक भेटतात आपल्याला. हे बघा भाऊजी पण आहेत. नमस्कार. हा बरं आहे, बरं आहे. भाऊजी पण भेटलेत. आता आपली गाडी सुटलेली आहे दिवावरून उक्षीपर्यंत गाडी सुटले आणि आम्ही सगळे निघालोय आता. आणि आपली गाडी आपण नजारा पण बघू शकता आता तुम्ही. आम्ही आता इथून जाणार आहे उक्षीला. आता आम्ही देवावरनं सुटलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता बोल. आता आम्ही जातोय गावाला.
मामा पण येतोय आता आमच्या सोबत. आणि आता आम्ही मग आम्ही 3-4 दिवसांनी येणार परत. आणि मग जाणार शाळेत आणि मामा जाणार कामावर. चाय करें चाय काय नको आम्ही केक खाता आहे. चाय 10 रुपये चाय करें चाय चाय केक खायला या. खायला या हळूच नकोय घे ना पिल्लू. नकोय. एवढा हलूल नाही पिल्लू जर रागाला सांग तर चाटतो त्याला घे. समोर पण केक खायला बरोबर ना. बेल खायला सांग. बेल खायला हे खायला. आम्ही खातोय. आम्ही खातोय मस्त एक नंबर. कशी लागते? एक नंबर. तुझी पण तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.